नमस्कार, मी विजया दुधनी. कंबाईन गट ब 2024 या परीक्षेतून STI आणि ASO पदी माझी निवड झालेली आहे. खूप जणांचे सोशल मीडियावर DM येत होते की मॅम बुक लिस्ट शेअर करा, तुम्ही वापरलेल्या बुक्सबद्दल सांगा. मी कोणत्याही क्लासेसची किंवा बुक्सची ॲड करण्यासाठी इथं आलेले नाही आहे. मी जे बुक्स यूज केले ते त्याबद्दल तुम्हाला सांगेन. त्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्या. तुमच्याकडे जर बुक्स अवेलेबल नसतील तर नवीन घेण्याचा हट्ट करू नका. लायब्ररीत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींकडे ते पुस्तकं अवेलेबल असतील तर ते तुम्ही घेऊ शकता आणि वाचू शकता. खूप पुस्तकं घेऊन ठेवू नका. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर द्या. स्टँडर्ड बुक्स सेमच असणार आहेत. प्रत्येक पोस्ट होल्डरची बुक लिस्ट बऱ्यापैकी सिमिलरच असणार आहे. असं नाही आहे की एखाद्या पुस्तकातून अभ्यास केला म्हणजे पोस्ट निघते. एक लक्षात ठेवा, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. आता सब्जेक्ट वाईज बुक लिस्ट बघूया. क्वालिटीसाठी मी स्वतः M लक्ष्मीकांत यूज केलंय. तुमच्याकडे कोळंबे असेल, M लक्ष्मीकांत, या दोन्हीपैकी कोणतेही रेफर करू शकता. जिओग्राफीसाठी स्टेट बोर्डवर काम करा आणि त्यानंतर तुम्ही सौदी सरांच्या बुकवर शिफ्ट होऊ शकता. सौदी सरांचं बुक हे ऑल ओव्हर महाराष्ट्रात वापरलं जातं आहे जिओग्राफीसाठी. हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक आणि गाठाळ हे वापरलं तर चालेल. त्या व्यतिरिक्त जर समाजसुधारक तुम्हाला डीपमध्ये वाचायचे असतील तर तुम्ही उमेश कुदळे सरांचं समाजसुधारकाचं पुस्तक वापरू शकता. ते मी पण वापरलंय. नवीन जो इतिहासाच्या प्रश्नाचा ट्रेंड आहे, तर तुम्हाला वाटतंय की आपण वाचतोय त्यातून प्रश्न येत नाही आहेत, तर ते प्रश्न 11वीच्या ओल्ड स्टेट बोर्डमधून तुम्ही कव्हर करू शकता. इकॉनॉमिक्ससाठी देसले सरांचं पुस्तक मी वापरले. जर तुम्हाला देसले सरांचं पुस्तक डीप वाटत असेल तर तुम्ही कोळंबे पण वापरू शकता. आता तुमचा आवडीचा सब्जेक्ट सायन्ससाठी मी इंग्लिशमध्ये करत होते, त्यामुळे मी ल्युसेंटचं पुस्तक वापरले. तुम्ही भस्के सरांचं बाजारात पुस्तक आहे, तर ते तुमच्याकडे असेल तर तेही वापरू शकता मराठीसाठी. स्टेट बोर्डमधून प्रश्न येतात का? तर हो, येतात. सायन्सचे स्टेट बोर्ड पण व्यवस्थित करून ठेवा. करंटसाठी जर परिक्रमा वापरत असाल तर चांगलं होईल. करंटच्या बिट्स बरोबर त्याच्यामध्ये बेसिक सुद्धा दिलेलं आहे. तुमच्या GS मधला पण एखाद दुसरा प्रश्न सुटायला मदत होते. सिम्प्लिफाईड वापरताय तर तेही चालेल. आता मॅथ्स अँड रिझनिंगसाठी ढवळे सरांचं पुस्तक आहे, आरगडे सरांचं पुस्तक आहे. तुम्हाला जे बेस्ट वाटेल ते तुम्ही यूज करू शकता. याचबरोबर एक सजेशन तुम्हाला देईन की तुम्ही हँडरिटन नोट्स जर स्वतःच्या काढल्या असतील तर त्या सतत रिवाईज करत राहा. परीक्षा जेव्हा तोंडावर असते तेव्हा हे मोठे मोठे रेफरन्स बुक वापरण्यात तुम्ही टाइम इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स रिवाईज करू शकता आणि पटकन तुमची रिव्हिजन व्हायला मदत होईल. पेपर्स प्रिंट मारून स्वतः सॉल्व्ह करा. आयोगाचे पेपर असो किंवा एखाद्या क्लासेसचे पेपर असो, टेलिग्रामवर इझिली अवेलेबल असतात. ते प्रिंट मारा आणि फुल लेंथ पेपर सोडवा. त्यामुळे तुमची पेपरची प्रॅक्टिस होते, टाईम मॅनेजमेंट होतं. आणि मी स्वतः खूप प्रॅक्टिस केली आहे पेपरची आणि त्याच्यामुळं स्कोर वाढण्यास मदत होतो. तुम्ही स्कोरकडे लक्ष देऊ नका. तुमची जेवढी प्रॅक्टिस होईल किंवा तुमचं काय चुकतंय आणि काय नाही हे ॲनालिसिस करण्यावर भर. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इथून पुढं जर तुम्हाला स्ट्रॅटेजीवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये स्ट्रॅटेजी असं टाका. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.